नमस्कार, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट आपल्या ठिकाणी। आजचा प्रोजेक्ट हा इतरांपेक्षा वेगळा आहे हे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, पण ऍक्च्युअली आजचा खरंच सांगतो मी मनापासून, हा प्रोजेक्ट इतरांपेक्षा वेगळा काय? कारण की ह्या प्रोजेक्ट मध्ये, या कॉम्प्लेक्स मध्ये जर तुम्ही फ्लॅट घ्यायचं तुमचं स्वप्न असू शकतं, म्हणजे तुम्ही विचार करा तुमचं ड्रीम होम असतं की आपलं घर, स्वप्नातलं घर असं असावं, आपला फ्लॅट असावा, तो फ्लॅट तुमचा या प्रोजेक्ट मध्ये आहे। आता मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही बघून घ्या, पहिल्या बिल्डिंगचं एलिव्हेशन बघा, तुम्हाला दिसतंय? तुम्ही इमॅजिन करा ते कुठे असेल, तुम्हाला असं वाटत असेल की एवढं फॉरेन बिरेनला आपण आलोय, की आपण परदेशामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या बिल्डिंग बघायला भेटतात। हा बिल्डिंगचं एलिव्हेशन बघा, मी पुन्हा सांगतो, आतापर्यंत आपण जेवढे कन्स्ट्रक्शन बघितले असताल ना ते वॉल असतात, पण ग्लास फसाड देणारा पहिल्यांदा कोणता डेव्हलपर ठाण्यामध्ये अशा टाईपचं एलिव्हेशन दिलंय तुम्ही बघा। मला जर व्यक्ती विचारला ना, नागेश सर तुम्ही जर कुठे फ्लॅट घेणार, तुम्हाला कोणत्या पिरियड मध्ये फ्लॅट घ्यायला आवडेल, तर मला अशा पिरियड मध्ये फ्लॅट घ्यायला आवडेल। कारण की ठाण्यामध्ये खूप कमी डेव्हलपर आहेत, बघायला गेलं प्रीमियम लक्झरीनेस मध्ये जसं हिरा अंदानी सारखा डेव्हलपर आहे, परंतु ए ग्रेड मध्ये A++ डेव्हलपर मध्ये बघितला ना, ठाण्यातला हा असा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, असा प्रीमियम प्रोजेक्ट आहे जिथे प्रत्येकाचं एक घर घ्यायचं स्वप्न असतं। आता तुमच्या मनात प्रश्न, नागेश सर हा प्रोजेक्ट आहे कुठे? पोखरण नंबर 2 येते। पोखरण नंबर 2 हा एक क्रीम एरिया, पॉश एरिया म्हणून ओळखला जातो। पोखरण नंबर 2 येथे जेवढे प्रोजेक्ट आहे ते प्रीमियम लक्झरीज आहे, त्याच्यापैकी हा एक प्रोजेक्ट अतिशय हा प्रीमियम लक्झरीज प्रोजेक्ट आहे। मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही बघू शकता इथे क्लब हाऊस आहे, क्लब हाऊस ऑलरेडी डिलिव्हर झालेला आहे, फंक्शनल आहे, स्विमिंग पूल बघा। आता मी तुम्हाला जो टावर सांगणार आहे, जो टावर अंडर कन्स्ट्रक्शन आहे, आता ते तुम्ही 3 टावर बघितले, टोटल 7 एकर 7.5 एकरचा लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 एकर हा TMC साठी एक जिम्नॅशियम दिलेला आहे। 6 एकर मध्ये फक्त 4 टावर डेव्हलपर झाले आहेत, बाकी डेव्हलपर 6 एकर मध्ये 10-12 टावर सुद्धा आणू शकतात। 6 एकर मध्ये फक्त 4 टावर आहेत, त्यातले 3 टावर ऑलरेडी OC रिसिव्ड आहेत। हे तुम्हाला टावर दिसत आहेत, यामध्ये लोक राहतात, OC रिसिव्ड आहेत, आणि लोकांची डिमांड बघता डेव्हलपरने 4था टावर लॉन्च केलाय, इथे तुम्हाला काम चाललंय। आता मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सॅम्पल फ्लॅट, शो फ्लॅट दाखवणार आहे, तुम्ही फक्त बघून घ्या। पहिला तुम्हाला मी पोडियम वरती घेऊन की तुम्ही जो प्रीमियम लक्झरी 3 BHK 3.5 BHK दोनच इन्व्हेंटरी, 2 BHK नाही, 1 BHK नाही, 3 BHK आणि 3.5 BHK फक्त दोनच कॉन्फिगरेशन आहेत। लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे, प्रीमियम आहे। पोखरण नंबर 2 येते, बाजूला उपवनचा तलाव आहे, येऊरचं हिल्स आहे, एक असं लँडमार्क जे ठाणेकरांना त्यांचं आयुष्य वाढून देतं। पूर्ण पॉश एरिया आहे, वर्तनगर कनेक्टिव्हिटी आहे, तुम्हाला मेट्रो स्टेशन माजविडा इथून एक 10 मिनिटात ते 5-10 मिनिटाच्या अंतरावरती, ठाणे स्टेशन एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती। पोखरण नंबर 2 येते असा हा असलेला प्रोजेक्ट। पोखरण नंबर 1 ला कनेक्टिव्हिटी आहे। लोकेशन बद्दल मला माहिती दिली, हा टाउनशिप प्रोजेक्ट तुम्ही बघितला, पुन्हा सांगतो, तुमच्या डोळ्यात हा साठवून घ्या। हे जे तुम्हाला टावर दिसतात, असं ग्लास पसारचं एलिव्हेशन ठाण्यामध्ये कोणताही डेव्हलपर देत नाही। ही झाली टाउनशिप प्रोजेक्ट बद्दल माहिती। आता मी तुम्हाला ऍक्च्युअल जो सॅम्पल फ्लॅट आहे 3 BHK चा, माझ्याकडे काय कार्पेट आहे, काय कॉन्फिगरेशन आहे, हे तुम्हाला मी ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये घेऊन जातो आणि नंतर मी दाखवतो। अम्युनिटीज वगैरे सर्व रेडी आहे। 3 टावर ऑलरेडी डिलिव्हर केले डेव्हलपरने, 4था टावर May 27 ला परेशान आहे, 24, 25, 26 आणि May 27, 3-3.5 वर्ष थांबायचं आहे, पण लक्झरियस प्रीमियम काय गोष्ट पाहिजे असेल थोडा वेळ थांबायला काय हरकत आहे। चला आता मला मी ऍक्च्युअल फ्लॅट दाखवतो, आता तुम्हाला प्राइसिंग बद्दल माहिती देतो। आता मी तुम्हाला ऍक्च्युअल फ्लोअर वरती घेऊन थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की डेव्हलपरने एका फ्लोअरला फक्त 4च फ्लॅट आणलेत, 3 BHK आणि एक 3.5 BHK। आता मला फ्लॅट दाखवतो, या फ्लॅट पाहूयात। तुम्हाला मी जसं टाउनशिप प्रोजेक्ट दाखवला, तुम्हाला बाहेरून अम्युनिटीज दाखवल्या, तुम्हाला बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं, मला नक्की माहिती आहे तुम्हाला टाउनशिप प्रोजेक्ट हा बिल्डिंग टावर सगळे आवडला असणार। आता तुम्हाला नागेश सर आम्हाला नेमका फ्लॅट कसा आहे, फ्लॅट आवडला पाहिजे। येस, आता जो तुम्ही हा फ्लॅट बघत आहात, हा ऍक्च्युअली 3.5 BHK चा फ्लॅट केलाय, 1280 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे। तुम्हाला 3 BHK पाहिजे असेल तर माझ्याकडे या प्रोजेक्ट मध्ये 3 BHK 1140 स्क्वेअर फीटचा आहे। बाल्कनी बघा, 50 स्क्वेअर फीटची बाल्कनी आहे, 10x5 स्क्वेअर फीटची बाल्कनी एवढी मिळते। हा आहे तुम्हाला तो बेडरूम दिसतोय, या साईडला गेस्ट रूम सारखा बेडरूम आहे छोटासा। तुम्हाला हा बेडरूम जर तुम्ही क्लोज केला असा तर हा 3 BHK झाला, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट सेम राहील। आणि हा बेडरूम जर तुम्ही ओपन केला तर तुमचा 3.5 BHK चा हा तुमचा पहिला बेडरूम राहिला। या हॉल बघा, लिव्हिंगचा स्पेस बघा, डायनिंगचा स्पेस एक 9x10-12चा वेगळा आहे, हा स्पेस वेगळा आहे तुमचा लिव्हिंगचा। किचन बघा, किचनची साईज बघा, त्या साईडला युटिलिटी स्पेस वॉशिंग मशीन साठी वेगळा दिलेला आहे।
बघा एवढी जागा तुम्हाला वॉशिंग मशीन साठी मिळते. कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघा, तुम्हाला जसं फिनिशिंग फ्लॅट मिळणार आहे तसं ते डेव्हलपमेंट दाखवलं आहे. कुठलाही फर्निश फ्लॅट नाही. हे जे तुम्ही प्लॅटफॉर्म बघताय ते तुम्हाला मार्बल असाच प्लॅटफॉर्म तुम्हाला येणार. डायनिंगचा स्पेस वेगळा आहे. त्या साईडला तुमचा फर्स्ट वॉशरूम बघा तुम्ही. फर्स्ट वॉशरूम फिटिंग वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. ब्रँडेड क्वालिटीची फिटिंग आहे. प्रीमियम क्वालिटी लक्झरियस पण आहे. हा बघा हा तुमचा फर्स्ट अजून एक बेडरूम. तर तुम्ही 3 BHK बघता तर हा तुमचा पहिला बेडरूम होईल. तर तुमच्या घरातील लहान मुलांसाठी किंवा सिनियर सिटीजन पहिला बेडरूम. हा तुमचा सेकंड मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता. या साईडला वॉशरूम स्पेशियस आहे. 11x11 ची साईज आहे. 11x12.5 आहे साईज. म्हणजे तुम्हाला दिसेल स्टँडर्ड एकदम मॅक्झिमम जास्तीत जास्त मोठा कार्पेट आहे. 1286. हा 3 BHK 3.5 BHK. हा साईडला बघा तुम्ही अटॅच टॉयलेट आहे. आणि हा तुमचा अजून एक मास्टर बेडरूम. असा फ्लॅट 1140 कार्पेट 3 BHK आणि 1280 कार्पेट 3.5 BHK. 2.69 CR प्लस टॅक्सेस. म्हणजे मोठामोठी 3 करोड 12 लाखाच्या आसपास तुम्हाला हा फ्लॅट ऑल इन्क्लुसिव्ह जातो. आणि 3.5 BHK तुम्हाला साधारणतः एक 3.06 प्लस टॅक्सेस जातो. पोखरण नंबर 2 वरती जेवढे प्रोजेक्ट आहे त्याच्यातला सर्वात प्रीमियम लक्झरी सगळ्यात ब्रँडेड असा कन्स्ट्रक्शन क्वालिटी असलेला हा प्रोजेक्ट. त्याच्यामुळे फक्त डेव्हलपमेंट 3 BHK आणि 3.5 BHK आणले या टावर मध्ये. मे 27 ला पजेशन आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला सांगतो फायनान्सची खूप चांगली स्कीम आहे. फक्त 10% भरा, 18 महिन्यासाठी काही EMI नाही, अशी फायनान्सची स्कीम आहे. असा लक्झरी सेगमेंट मधला फ्लॅट प्रोजेक्ट पोखरण नंबर 2 येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा मी त्या गोष्टीवर भर देतो, 3 टावर ऑलरेडी ओसी रिसिव्ड आहेत. 4था टावर अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 2027 ला पजेशन आहे. जर तुम्ही 3 वर्ष 2 वर्षाच्या बफरिंग पिरियड मध्ये प्रॉपर्टी बघत असाल, तुम्हाला ठाण्यामध्ये 3 BHK प्रीमियम काहीतरी पाहिजे असेल ना की सर आम्हाला बजेटचा प्रश्न नाही, आम्हाला प्राइसचा प्रश्न नाही, आम्हाला काहीतरी बेस्ट दाखवा जे ठाण्यामध्ये युनिक असेल, तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मी नागरिक गोसावी तुमच्याकडून कोणतेही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्री मध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. तर आता विचार करू नका, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल युट्यूबच्या मार्फत. तुम्ही जर 3 BHK ठाण्यामध्ये प्रीमियम सेगमेंट मधला प्रोजेक्ट बघत असाल तर आताच दिलेल्या स्क्रीनवर नंबर आहे, कॉल करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.